नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सौ मोहिनी कुलकर्णी. मी संस्कृत मैथिली या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. ह्या चॅनलमध्ये तुम्हाला इयत्ता 8वी 9वी 10वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत स्टेट बोर्ड ह्याच्या अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर आपण ह्याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये प्रस्तावना आणि 8वी संपूर्ण आणि संयुक्तच्या ज्या क्षमता आहेत ते आपण सध्या बघत आहोत. तर पुढची क्षमता आहे लेखनम. लेखनममध्ये तुम्हाला यावर्षी तुम्हाला काय काय लेखन करता आलं पाहिजे संस्कृतमधून ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दोषविरहितम अनुलेखनम. दोषविरहित म्हणजे शुद्ध लेखन करता आलं पाहिजे तुम्हाला. शुद्ध लेखन म्हणजे काय? काना, मात्रा, वेलांटी ह्या शुद्ध लेखनाला संस्कृतमध्ये खूप महत्त्व आहे. पहिली वेलांटीच्या इथं पहिलीच दिली पाहिजे. तुम्ही दुसरी दिली की मार्क गेला तुमचा, चुकतं. तसं दुसरी क्षमता आहे अनुस्वारः तथा ह्रस्व दीर्घ आदी विषयकान लेखन नियमान अनुसृत्य लघुवाक्यानां रचना. अनुस्वार किंवा ह्रस्व दीर्घ ह्या विषयी लेखन नियमांना अनुसरून छोट्या छोट्या वाक्यांची रचना तुम्हाला करता आली पाहिजे. आता अनुस्वार, विसर्ग हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत बरं का संस्कृतमध्ये. अनुस्वार, विसर्ग पहिले मी आत्ता म्हणलं तसं काना, मात्रा, वेलांटी हे सगळं त्या लेखन नियमाला अनुसरून असेलच, लिखाण असेल तरच तुम्हाला मार्क मिळतात. तिसरी क्षमता आहे प्रश्नानाम उत्तराणाम संस्कृत माध्यमेन लेखनम. प्रश्नांची उत्तरं संस्कृतमध्ये लिहिता आली पाहिजेत. इतके दिवस 7वीपर्यंत कसं होतं, मराठीमध्ये तुम्ही उत्तरं लिहित होता, पण आता एक वाक्यातली किंवा 2 वाक्यातली उत्तरं तुम्हाला संस्कृतमध्ये लिहिता आली पाहिजेत. चौथी क्षमता आहे कम अपि विषयम अनुसृत्य संस्कृत माध्यमेन किंचित लेखनम. कुठल्या तरी एका विषयाला अनुसरून संस्कृतमधून थोडंसं लिहिता आलं पाहिजे. एखादा 4-5 वाक्याचा निबंध, एखादा संवाद असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काही शब्द, संख्या हे सगळं संस्कृतमधून आता यावर्षीपासून आपल्याला लिहायचं आहे. त्याच्या पुढची क्षमता आहे अध्ययनम म्हणजे अभ्यास काय काय करायचं आहे बघा. संस्कृत शब्दकोशस्य वर्णक्रमम अनुसृत्य अभ्यासः प्रयोगः च. संस्कृत शब्दकोशातल्या वर्णक्रमाला अनुसरून काही अभ्यास, काही प्रयोग करायचे आहेत. प्रयोग म्हणजे संस्कृतमधले प्रयोग. दुसरी क्षमता आहे संस्कृत विनोद कणिकानाम आस्वादः. जसे मुलांना मराठीमध्ये विनोद काही कोडी असतात की नाही, तसे संस्कृतमध्ये पण आहेत बरं का. आणि यावर्षी ती तुम्हाला अभ्यासायला सुद्धा आहेत. तर अशा छान छान विनोदांचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. तिसरी क्षमता आहे अधिक संस्कृत शब्दानां संभाषणे प्रयोगः. अधिकाधिक संस्कृत शब्दांचा संभाषण करताना म्हणजे आपण बोलताना त्याचा वापर करायचा आहे. बोलताना रोजच्या संभाषणामध्ये संस्कृत शब्दांचा वापर करायचा आहे. चौथी क्षमता आहे कथा श्लोकादिषु अंतर्भूतानां मूल्यानां वर्तमान औचित्यस्य अनुभूतिः. वर्तने तद अनुसृत्य परिवर्तनम च. म्हणजे जे गोष्टीमध्ये, श्लोकामध्ये जी काही अंतर्भूत मूल्य त्यांनी सांगितलेली आहे त्या मूल्यांचा तुम्ही रोजच्या वागण्यामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे. उदाहरणार्थ एक सुविचार आहे की नेहमी खरे बोलावे, पण आपण कधी कधी खरं बोलतो, कधी खोटं बोलतो. म्हणजे हे खरं बोलणं सदैव आपल्या जीवनामध्ये तुम्ही बाळगलं पाहिजे असा ह्या मूल्याचा अर्थ आहे. किंवा सामाजिक जाणीव ठेवावी, गरिबाला मदत करावी, हे सगळं जे तुम्हाला कथा श्लोकेमध्ये सांगितलेलं आहे त्याचा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा आहे. 5वी क्षमता आहे पंचतंत्र हितोपदेश आदिषु वर्तमानानां
कथा सुभाषितानां संग्रह म्हणजे काय, पंचतंत्र, हितोपदेश ही छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये मानवी मूल्य सांगितलेली आहेत. तर ह्यासारख्या कथा सुभाषितांचा संग्रह करायला सांगितलेला आहे. 6वी क्षमता आहे व्यवहारे संस्कृत माध्यमेन किंचित संभाषणम. रोजच्या व्यवहारामध्ये संस्कृतमधून काहीतरी थोडंसं तुम्ही संभाषण केलं पाहिजे. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना एखादं वाक्य संस्कृतमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. तर भवती ही नाम किम किंवा कथमस्ती, कशी आहेस, ही अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही बोलली पाहिजेत. 7वी क्षमता आहे अमरकोशस्य परिचय. अमरकोश म्हणजे काय, एका शब्दाचे संस्कृतमध्ये एका शब्दाला खूप समानार्थी शब्द आहेत, त्याला म्हणायचं अमरकोश. त्याचा परिचय यावर्षी तुम्हाला थोडक्यात दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची क्षमता आहे भाषाभ्यास. अभ्यास काय काय करायचा आहे. आधुनिक भारतीय भाषासु प्रचलितानां तत्सम संस्कृत शब्दानां अभिज्ञानम. आधुनिक भारतीय भाषेमध्ये जे प्रचलित संस्कृत शब्द आहे त्याचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. दुसरी क्षमता आहे शब्दस्य प्रतिपादिक धात्वादी मूलरूपस्य तथा रूपवैविध्यम ज्ञानम. यावर्षी शब्द, प्रतिपादिक, धातू, मूळ रूप आणि रूपवैविध्य या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. म्हणजे आता जसा अभ्यासक्रमात येईल तसं मी तुम्हाला सांगेनच. नाम सर्वनामाचा यावर्षी अभ्यास करायचा आहे. तिसरी क्षमता आहे लिंग, पुरुष, वचन, विशेषण, कालः च आदीनां भाषिक संकल्पनानां अवगमनम. लिंग, पुरुष, वचन. लिंग माहिती आहे तुम्हाला, स्त्रीलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, पुरुष, वचन हे सगळं मराठीत पण झालेलं आहे. विशेषण, क्रियाविशेषण, काळ, वर्तमान काळ, भूतकाळ वगैरे हे ह्या सगळ्या भाषिक संकल्पनांचा यावर्षी अभ्यास करायचा आहे. 4थी क्षमता आहे अनुवर्तिनम, व्यंजनम, अनुसृत्य, अनुस्वारलेखने तथा उच्चारणे यत् परिवर्तनं भवति तस्य ज्ञानम. व्यंजन, त्याला अनुसरून अनुस्वार लेखन किंवा काही ठिकाणी कसा अनुस्वार असतो पण उच्चारण करताना काही त्याच्यामध्ये बदल होतात, हे पण आहे. काही ठिकाणी म वापरावं लागतं, काही ठिकाणी न वापरावं लागतं. तर ह्या सगळ्याचं ज्ञान यावर्षी तुम्हाला झालं पाहिजे. 5वी क्षमता आहे व्यंजनांतानां तथा स्वरांतानां शब्दानां भेदस्य अवगमनम. व्यंजनांत आणि स्वरांत या शब्दामधला भेद यावर्षी अभ्यासायचा आहे. 6वी क्षमता आहे लकारादी पाणिनीय संज्ञानां परिचय प्रयोगः च. पाणिनी या व्याकरणकारांनी काही पदांना संज्ञा दिलेल्या आहेत. लट लकार, लोट लकार, लड लकार त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटची क्षमता आहे एकतः 50पर्यंतानां म्हणजे 1 ते 50 संस्कृत संख्यांचा परिचय यावर्षी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या क्षमता आपल्याला यावर्षी अभ्यासायच्या आहेत. संपूर्ण आणि संयुक्त दोन्ही ह्याच्यासाठी ह्या क्षमता अभ्यासायच्या आहेत. धन्यवाद.